नमस्कार लाडक्या बहिणींनो, लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची अपडेट या ठिकाणी आलेली आहे. तुम्ही पाहू शकता लाडक्या बहिणींना खुश करणारी बातमी या ठिकाणी आलेली आहे. 7 मार्चची सर्वात मोठी अपडेट लाडक्या बहिणींसाठी आलेली आहे. तुम्ही पाहू शकता की आज तारीख आहे 7 मार्च. 7 मार्चची खूप महत्त्वाची अपडेट या ठिकाणी लाडक्या बहिणींसाठी आलेली आहे. लाडक्या बहिणींना खूप मोठी अपडेटच मानावं लागेल. ही खूप दिवसांनी व्हिडिओ पाहत असाल. या चॅनलवरती थोडासा प्रॉब्लेम झाल्यामुळे व्हिडिओ आलेला नाही, परंतु तुम्हाला आता इथून पुढे कंटिन्यू व्हिडिओ तुम्हाला या चॅनलवरती पाहायला भेटतील. आता पाहू शकता लाडक्या बहिणींसाठी खूप मोठी अपडेट आलेली आहे आणि कोणती अपडेट आहे ती पाहण्यासाठी तुम्ही चॅनलवरती या व्हिडिओवरती कंटिन्यू पहा. आता अपडेट बघूया. अपडेट काय आलेली आहे ते सविस्तररित्या मी तुम्हाला सांगणार आहे. लाडक्या बहिणींनो, तुम्ही टेन्शन घेऊ नका. अजिबात तुम्हाला पैसे तुमच्या अकाउंटवरती लवकरात लवकर पाहायला भेटतील. अजिबात लाडक्या बहिणींनो टेन्शन घेऊ नका. आता अपडेट पहा. अपडेट अशी आहे, विधानसभा निवडणुकीत गेम चेंजर ठरत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महायुती सरकारनं घवघवीत यश मिळवून दिलं होतं. गेल्या वर्षी जुलै 2024 पासून सुरू झालेल्या या योजनेच्या 7 हप्त्यांची रक्कम लाभार्थी महिलांच्या अकाउंटवरती टाकण्यात आलेली आहे. महिलांना 7 हप्ते हे व्यवस्थितरित्या या ठिकाणी लाडक्या बहिणींना पडलेले आहेत. तुम्ही लाडक्या बहिणींवर तुम्ही टेन्शन घेऊ नका. तुमचा जर फॉर्म अप्रूव्ह झालेला असेल आणि कोणतीही त्रुटी नसेल तर 100% पैसे येतील. बऱ्याच महिलांना या ठिकाणी पैसे आलेले आहेत. आता सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे 8वा आणि 9वा हप्ता. 8वा आणि 9वा हप्ता बऱ्याच महिलांच्या अकाउंटवरती पडलेला आहे. महिला दिनांच्या अगोदर हे हप्ते तुम्हाला पडून जातील. तुम्हाला टेन्शन घ्यायची कोणतीही गरज नाही. फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे 2 हप्ते तुम्हाला या ठिकाणी एकत्रितरित्या 3000 रुपये तुमच्या अकाउंटवरती टाकण्यात आलेले आहेत. लाडक्या बहिणींनो, तुम्ही टेन्शन घेऊ नका. 100% पैसे हे तुमच्या अकाउंटवरती टाकले जात आहेत. आता अपडेट सविस्तर पहा. फक्त तुम्ही व्हिडिओवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. अशीच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी अपडेट बघा. यानंतर सरकारकडून 9 लाखाहून अधिक अपात्र महिलांचा पत्ता कट होणार असल्याची चर्चा आहे. अशाच फेब्रुवारी महिन्याचे 1500 रुपये लाभार्थी महिलांना लाडक्या बहीण योजनेचे मिळालेले नाहीत. त्यामुळे महिलांची धडधड वाढली असल्याचं आता या संदर्भात मोठी अपडेट समोर आलेली आहे. आता बऱ्याच महिलांना इथे काय झाले आहे, 9 लाखाहून अधिक महिलांचं या ठिकाणी अपात्र झाल्याचं आपल्याला दिसून येत आहे. अशी चर्चा होत आहे. परंतु बऱ्याच महिलांना फेब्रुवारी महिन्याचे 1500 रुपये हे भेटले नाहीत. आता लाभार्थी महिलांना तर भेटले नाहीत. बऱ्याच महिलांना का भेटले नाही? कारण त्यांचं आधार कार्ड हे त्यांच्या बँकला लिंक नसल्यामुळे भेटलेले नाहीत आणि त्यांनी कोणती तरी म्हणजे त्यांची जी लिगल जे त्यांचे डॉक्युमेंट आहेत त्यांनी ते अपलोड केले नसल्यामुळे त्यांनाही भेटलेले नसतील. परंतु बऱ्याच महिलांना या ठिकाणी दोन्ही महिन्याचे 8वा आणि 9वा हप्ता त्यांच्या अकाउंटवरती टाकण्यात आलेला आहे. लाडक्या बहिणींना तुम्ही टेन्शन घेऊ नका. 100% पैसे तुमच्या अकाउंटवरती टाकले जातील. आता अपडेट समोर अशी आहे की संदर्भात मोठी अपडेट समोर आली आहे. राज्य सरकारकडून लाडक्या बहिणींना महिला दिनाचा मोठा गिफ्ट देण्यात येणार आहे. कारण सरकारकडून फेब्रुवारी आणि मार्च, लक्षात घ्या, फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा 1500 रुपयांचे दोन्ही हप्ते सोबतच मिळणार आहेत. 100% गोष्ट खरी आहे मित्रांनो. लाडक्या बहिणींनो, तुम्हाला एक लक्षात घ्यायचं आहे, लाडकी बहीण योजना ही योजना आहे ना, आता ही महिलांसाठीच आहे. खरं तर पुरुष पण फॉर्म भरत आहेत महिलांची डॉक्युमेंट अपलोड करून, तर अशा पुरुषांना या ठिकाणी भेटणार नाही. त्यांच्यावर काहीतरी कारवाई होईल. परंतु महिला दिनाच्या अगोदर या लाडक्या बहिणींना फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे पैसे त्यांच्या अकाउंटवरती टाकले जातील. एकंदरीतरित्या 1500 रुपये सध्या तर भेटत आहेत. दोन्ही महिन्याचे मिळून तुम्हाला 3000 रुपये तुमच्या अकाउंटवरती टाकले जातील. तुमचं अकाउंट, तुमचं आधार कार्ड, तुमच्या बँकला लिंक असेल, सर्व वगैरे बाबी जर ठीक असतील तर पैसे तुमच्या अकाउंटवरती लवकरात लवकर तुम्हाला भेटतील. आणि सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे पोस्ट बँकमध्ये सर्वात अगोदर पैसे भेटत आहेत. पोस्ट आणि SBI बँकमध्ये, जी ग्रामीण आहे तिच्यामध्ये पण भेटत आहेत. लवकरात लवकर अपडेट पाहूया आपण समोरची काय आहे ते. आता पाहू शकता, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी विधानमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात सुरू असताना होण्यापूर्वी सरकारच्या वतीने
घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत भाषण केलं होतं. आता महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे मॅडम यांनी याबाबत माहिती दिलेली आहे. आता एकंदरीत या सर्व अपडेट तुम्ही पाहू शकता. तुम्हाला जर काही समजत नसेल तर तुम्ही व्हिडिओ परत पहा. परंतु व्हिडिओवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला अशीच नवनवीन अपडेट तुम्हाला पाहायला भेटेल. आता पुढील अपडेट पहा. तसंच सर्वात लाडकी बहीण योजना असलेल्या लाडक्या बहिणींना योजनेच्या फेब्रुवारी महिन्याच्या हप्त्याचे पैसे महिला दिनाच्या संध्याला सर्व महिलांच्या खात्यात जमा करण्यात असल्याची माहिती राज्याच्या महिला आणि बाल कल्याण मंत्री आदिती तटकरे मॅडम यांनी सांगितलेलं आहे. म्हणजे सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे तुमचं जे महिला दिन आहे, महिला दिनांच्या अगोदर किंवा महिला दिनाच्या दिवशी तुम्हाला तुमचे पैसे तुमच्या अकाउंटवरती पाहायला भेटतील. तुम्ही तुमचे खाते जाऊन चेक करू शकता की पैसे तुमच्या खात्यावरती आले आहेत का. जर आले असतील तर तुम्ही कमेंट करू शकता की कोणत्या जिल्ह्यातून आहात आणि तुम्हाला किती पैसे आलेले आहेत ते कमेंट करा, आणि पैसे किती हप्ते आलेले आहेत ते देखील तुम्ही कमेंट करू शकता. आता सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे बऱ्याच महिलांना पैसे आलेले नाही. त्याचं कारण काय असू शकतं, तर त्याचं कारण असं असू शकतं की तुमचं आधार कार्ड हे तुमच्या बँकला लिंक नाही. तर तुम्ही लवकरात लवकर बँकमध्ये जावा आणि तुमचं आधार कार्ड हे तुमच्या बँकला लिंक करा, म्हणजे तुमचे पैसे तुमच्या अकाउंटवरती लवकरात लवकर पाहायला भेटतील. आता तर या बाबतीत प्रक्रिया 5 ते 7 तारखेपासून सुरू केली जाईल. 8 तारखेआधी सर्व पैसे जमा होतील असंही त्यांनी यावेळी कळवलेलं आहे. म्हणजे आज आहे 8 तारीख, 7 तारखेचा हा व्हिडिओ बनत आहे. तर तुम्हाला 8 तारखेच्या अगोदर किंवा 8 तारखेपर्यंत पैसे तुमच्या अकाउंटवरती पाहायला भेटतील. लवकरात लवकर मेसेज चेक करा. बऱ्याच महिलांना त्यांच्या अकाउंटवरती पैसे येत आहेत. पैसे तर अकाउंटवरती येत आहेत, परंतु त्यांना मेसेज येत नाही, म्हणजे ते नोटिफिकेशनमध्ये वर दाखवत नाही. तर तुमचे अकाउंट तुम्ही सतत चेक करा की तुम्हाला पैसे आले असतील. आणि जर पैसे आले असतील तर तुम्ही कमेंट करा की पैसे दादा आम्हाला आलेले आहेत, आणि किती पैसे आले ते देखील सांगा. आता संपूर्ण फेब्रुवारी महिन्यात संपल्यानंतरही लाडक्या बहिणींना 1500 रुपये मिळालेले नाहीत. का मिळाले नाहीत? कारण त्यांचं आधार कार्ड त्यांच्या बँकला लिंक नसावं का, आणि दुसरी बाब म्हणजे त्यांच्या फॉर्ममध्ये काहीतरी त्रुटी असावी, त्यामुळे त्यांना पैसे हे भेटलेले नाहीत. पण टेन्शन घेऊ नका, पैसे तुम्हाला लवकरात लवकर आठवा आणि 9वा हप्ता तुम्हाला लवकरात लवकर 8 तारखेच्या अगोदर संध्याकाळी पाहायला भेटतील. आता लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांची पडताळणी सुरू नसल्याची माहिती समोर येत आहे. आता पाहू शकता की ते देखील अपडेट खरोखर खरी आहे. त्यामुळे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे हप्ते एकाच वेळी मिळणार असल्याची चर्चा होती. त्यांनी 100% खरी आहे. दोन्ही महिन्याचे पैसे 8वा आणि 9वा हप्ता एकंदरीतरित्या तुम्हाला तुमच्या अकाउंटवरती टाकला जात आहे. म्हणजे एकूण 3000 रुपये तुमच्या अकाउंटवरती 8 तारखेपर्यंत पडून जातील. मार्च महिन्यात लाडक्या बहिणींना 2 महिन्याचे मिळून असे एकूण 3000 रुपये मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तेच देखील मी सांगत आहे तुम्हाला. या महिन्यामध्ये तुम्हाला 3000 रुपये तुमच्या अकाउंटवरती टाकले जात आहेत. टेन्शन घेऊ नका अजिबात. पैसे तुमच्या अकाउंटवरतीच येणार आहेत. कुठेही पैसे एकही रुपया तुमचा कुठेही जाणार नाही लाडक्या बहिणींनो, तुम्ही हे लक्षात घ्यायचं आहे. आता पैसे तुमच्या अकाउंटवरती आले असतील तर तुम्ही कमेंट करा की दादा आम्हाला पैसे आलेले आहेत. आता अपडेट पहा. मुख्यमंत्री फडणवीस यांनी अधिवेशनाच्या पूर्वसंदेशाला लाडकी बहीण योजनेच्या 8व्या व 9व्या हप्त्याविषयी मोठा संकेत दिला होता. यामुळे त्यांनी या अधिवेशनात राज्याचं बजेट अजितदादा मांडणार आहेत. तर तुम्हाला 8वा आणि 9वा हप्ता हे मार्च महिन्यामध्ये टाकणार आहेत. सर्वात महत्त्वाचे अपडेट मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी सांगितलेलं आहे. पैसे आणि आदिती तटकरे मॅडम यांनी सुद्धा सांगितलेलं आहे की पैसे तुम्हाला लवकरात लवकर तुमच्या अकाउंटवरती मार्च महिन्यामध्ये पडून जातील. तुम्हाला टेन्शन घ्यायची अजिबात गरज नाही. आता पुढील अपडेट पहा. अतिशय चांगलं, अतिशय संतुलित अर्थसंकल्प आम्ही मांडू. जरी वेगवेगळ्या योजनेचा स्ट्रेस हा आमच्या बजेटवर असला तरी आर्थिक शिस्त पाळण्याचा प्रयत्न केल्याने त्यांनी ही माहिती दिली. तर ही अजितदादा यांनी माहिती दिलेली आहे की जरी खूप योजना जरी आम्ही राबवत असलो तरी तुमच्या लाडक्या बहिणी योजनेचे पैसे तुम्हाला टाकले जातील. तुम्हाला टेन्शन घ्यायची लाडक्या बहिणींनो काहीही गरज नाही. 100% पैसे तुम्हाला मार्च महिन्यामध्ये येऊन जातील.
जर पैसे आले असतील तर तुम्ही कमेंट करा की दादा आम्हाला पैसे आमच्या अकाउंटवरती आलेले आहेत. आता अपडेट पहा. राज्यातील सर्वच कुटुंबातील व्यक्तींचे उत्पन्नाचे साधन कोणतं, ते काय, उद्योग करतात, नोकरी करतात की एखाद्या व्यवसाय, या सगळ्यांची माहिती केली जात आहे. एकंदरीतरित्या पाहत आहेत ते एप्रिल महिन्यात आर्थिक जनगणना होणार असल्याची माहिती या ठिकाणी आलेली आहे. तर तुमचे हे तुम्ही जे फॉर्म भरलेलं आहे त्याच्यामध्ये तुमच्या घरामध्ये कोण सरकारी गव्हर्मेंट जॉबला जर नाही आहे आणि तुमचं जे वार्षिक उत्पन्न आहे ते 4-5 लाखाच्या वर तर नाही आहे, असं सर्व एकत्रितरित्या ते तुमचे अर्ज पाहत आहेत आणि त्यांच्यानंतर हे पैसे तुमच्या अकाउंटवरती टाकलेले जात आहेत. हां, तुमच्या घरामध्ये जर कोणी सरकारी जॉबला असेल तर तुम्हाला हे पैसे तुमच्या लाडक्या बहिणींनो तुम्हाला हे येणार नाहीत. परंतु शेतकऱ्याच्या महिलांनो, ज्या महिला शेतकरी आहेत आणि त्यांचं जे वार्षिक उत्पन्न आहे ते 50 किंवा 1 लाखाच्या आतमध्ये आहे तर त्यांना हे पैसे भेटले जातील, असं आदित्य तटकरे मॅडम यांनी सुद्धा सांगितलेलं आहे आणि मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे वगैरे सर्व मंत्र्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे. आता अंगणवाडी सेविका आणि आरोग्य सेविकांच्या माध्यमातून जनगणना होणार आहे. ती जनगणना तर या महिन्यामध्ये होणारच आहे. देशात दर 10 वर्षांनी जनगणना केली जाते. मागील जनगणना 2021मध्ये झाली होती. यानंतर 2011मध्ये झाली होती मागची जनगणना. आता ही जनगणना 2021मध्ये होईल अशी शक्यता होती, परंतु कोरोनाच्या संकट आल्यामुळे जनगणना टाळण्यात आली होती. परंतु या वर्षामध्ये ही जनगणना होणार आहे. आता तुम्ही पाहू शकता की अपडेट अशी आहे की या सर्वांसाठी मनुष्यबळ कमी पडल्यास शिक्षक संघटनांची मदत घ्यावी, या बाबतीतील त्यांच्याशी चर्चा केली जाणार आहे. म्हणजे एकंदरीत मी सांगतो की जनगणना होणार आहे. 2021मध्ये होणार होती, परंतु ती कोरोनाच्या संकटामुळे टाळली गेली. परंतु ती यावर्षी होईल आणि शिक्षकांची किंवा अंगणवाडी सेविकांची यांची सर्वांची मदत घेतल्या जाईल. तेच याच्यामध्ये PDF सांगितलेलं आहे. तुम्ही व्हिडिओ पॉज करून पाहू शकता की अपडेट काय आहे ते. आता समोरची महत्त्वाची अपडेट लाडक्या बहिणीविषयी मी तुम्हाला ती महत्त्वाची अपडेट कव्हर करतो. या पद्धतीने घ्यावी. माहिती तयार करून अहवाल कसा केला जाणार आहे. केंद्र सरकारचे राज्य सरकारला पत्र पाठवले आहे. राज्यातील सर्वेक्षणाला सुरुवात होण्याआधी संबंधित कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. सर्वच नेमक्या कोणकोणत्या बाबी असतील, कोणती माहिती अशा पद्धतीने घ्यायची, माहिती तयार करून अहवाल कसा तयार करायचा यासह अन्य आवश्यक प्रशिक्षण देण्यात येणार आहे. म्हणजे ती जनगणना होणार आहे ती शिक्षकांना देखील या गोष्टीमध्ये सामील करणार आहेत की त्यांचीसुद्धा मदत घ्यावी लागणार आहे, असं सरकारने या ठिकाणी सांगितलेलं आहे. बाकी काही नाही, तुमच्यासाठी नाही लाडक्या विनंती की ती जनगणनाविषयी मी तुम्हाला सांगितलेलं आहे. आता ही अपडेट पहा. नियोजन आहे. यातूनच कोणकोणत्या वयोगटातील व्यक्ती, युवक युवती व्यवसाय, नोकरी करतात किंवा बेरोजगार आहेत याची माहिती मिळेल. यानुसार सरकारला उपाययोजना करण्यात मदत होईल. म्हणजे सरकार असं या ठिकाणी दाखवून देत आहे की तुम्हाला आणखी तुम्हाला योजनेचा लाभ या ठिकाणी घेण्यात येणार आहे. सरकार अजून योजना राबवू शकतं असं सरकारचं म्हणणं आहे. त्या जनगणनाविषयी सांगितलेलं आहे. आता सर्वात महत्त्वाची अपडेट मी तुम्हाला या ठिकाणी कव्हर केलेली आहे. 7 मार्च किंवा 8 मार्च पकडू शकता. मी व्हिडिओ 7 मार्चला बनवते. अपडेट 8 मार्चला तुम्हाला भेटून जाईल. लाडक्या बहिणींनो, तुम्हाला तुमचे पैसे तुमच्या अकाउंटवरती पाहायला भेटतील. अजिबात टेन्शन घ्यायची गरज नाही. आता पहा, लाडकी बहीण आज आले पैसे. बँकेत आणि ग्राहक केंद्रावर गर्दी. मोबाईलवरच मेसेज आले. बहिणींना खुश झाल्या की त्यांना पैसे या ठिकाणी आलेले आहेत. 8वा आणि 9वा हप्ता त्यांचा या मार्च महिन्यामध्ये टाकला जात आहे. आणि सर्वात महत्त्वाची बाब अशी आहे की या ठिकाणी बऱ्याच महिलांचे प्रश्न होते की दादा आम्हाला 2100 रुपये कधी येणार. 2100 रुपये तुम्हाला हे आताच येणार नाहीत. 2100 रुपये तुम्हाला पुढच्या महिन्यापासून भेटू शकतात. त्यांचा अर्थसंकल्प झाल्याच्या नंतर 2100 रुपये तुम्हाला भेटू शकतात. परंतु सध्या तर 1500 रुपये या ठिकाणी सरकार टाकत आहे. सध्या तर फक्त 1500 रुपये येतील. त्याच्यानंतर बघूत आपण 2100 रुपये पडतात का नाही ते. पण 2100 रुपये सरकार तुम्हाला देत आहे आणि ही योजना बंद पडणार नाही. कोणत्याही अफवांवरती महिलांनी या ठिकाणी विश्वास ठेवू नये आणि पैसे तुम्हाला तुमच्या अकाउंटवरती लवकरात लवकर पाहायला भेटतील. अजिबात टेन्शन घेऊ नका. 8वा हप्ता आणि 9वा हप्ता
म्हणजे 8व्या हप्त्याचे 1500 रुपये आणि 9व्या हप्त्याचे 1500 रुपये एकूण तुम्हाला या ठिकाणी सरकार 3000 रुपये टाकण्याचं काम करत आहे. 3000 रुपये 100% तुमच्या अकाउंटवरती पाहायला भेटतील. जर पैसे पडले असतील तर तुम्ही कमेंट करा की दादा आम्हाला या ठिकाणी 3000 रुपये पडलेले आहेत. आणि कोणतीही अडचण असेल तर तुम्ही कमेंट करू शकता की पैसे का पडलेले नाहीत. काही पण अडचण असू द्या, मी तुमच्या अडचणवरती एक व्हिडिओ बनवतो. फक्त तुम्ही कमेंट करा तुमची काय अडचण आहे. आणि व्हिडिओवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढील नवीन अपडेटसोबत. धन्यवाद.